हाय फ्रेंड्स. तर आज मी बनवले होते मस्तपैकी पोटॅटो रोल. माझ्या मुलांना खूप आवडतात. तर मग मी हे असे नेहमी बनवत असते. तर चला मी सांगते तुम्हाला हे मी बनवले कसे. तर यासाठी काय करायचं आहे, आधी आपण गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आपलं रोजचंच, आणि त्याच्यामध्ये 1-2 चमचे मी मैदा घालून घेतला आहे, आणि थोडंसं 2 चमचे तेल घालायचं, आणि 1-2 चमचे मी इथं दही पण घातलेलं आहे, तुम्ही बघू शकता. हे सगळं छान मिक्स करायचं, आणि याच्यामध्ये पाणी घालून छान हे कणिक मळून घ्यायचं आहे आपण. तर काय होतं, मुलं कधी कधी चपाती भाजी खायला कंटाळतात ना, तर मग चपाती भाजीच त्यांना खाऊ घालायची, पण अशा वेगळ्या पद्धतीने. सो मी हे असं बनवत असते. झाले पीठ मळून, याला थोडंसं तेल लावून आपण छान आणि एकदा मळून ठेवून द्यायचं आहे. हे झालं की आता आपण भाजीची तयारी करू. मी इथे बटाटे उकडून कुस्करून घेतलेत. आता कढईमध्ये तेल टाकायचं. जिरे मोहरी काय असेल ते तुम्ही फोडणीला जे वापरतात ते टाका. थोडंसं हिंग, मी एक कांदा चिरून घेतला आहे बारीक. त्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं, हळद घालायची, आणि छान हे परतून घ्यायचं. परतून झाल्यानंतर आपल्या आवडीनुसार 1 चमचाभर लाल तिखट घालायचं. गरम मसाला थोडा घातला तरी पण चालतो, आणि थोडीशी साखर घालायची. हे सगळं छान मस्त छान एकत्र करून घ्यायचं, आणि त्यानंतर आपण इथे कुस्करलेले बटाटे घालायचे आहेत, आणि हे सगळं मिक्स करून छान याची भाजी बनवून घ्यायची आहे. तर झाली ही आपली आता भाजी तयार होते. छान मस्त भाजी तयार झाली की आपण आता हे साईडला काढून ठेवू, गार व्हायला ठेवूया. आणि त्यानंतर मी पीठ मळलं होतं, त्याचे असे एकदमच गोळे करून घेतलेत सगळे. आपल्या चपातीपेक्षा थोडासा छोटा गोळा घ्यायचा आणि लाटून घ्यायचा छान. पातळ असा लाटायचा, जास्त जाड नाही करायचा. आणि त्याला आपण आहे ना फोर्कने असे हे करून घ्यायचे, टोचा मारून घ्यायचे, म्हणजे काय होतं ते फुगणार नाही त्यामुळं. तर हे झालं की तव्यावर तेल सोडायचं, आणि मस्त असं दोन्ही बाजूनी छान खरपूस अशी ही चपाती म्हणू शकता तुम्ही, ही भाजून घ्यायची. त्यानंतर हे बघा असं छान मस्त भाजून घ्यायचं. बाहेरचा आपण जो रोल आणतो तो कसा असतो, खूप ऑइली असतो. तर हा आपण असा जो रोल बनवतो तो आपल्या घरातला असतो, आपण बनवलेला असतो. त्यामुळं जास्त काय आपल्या इथं ऑइलचा वापर वगैरे होत नाही. जेवढं आपल्या रेग्युलर चपातीला तेल लावतो आपण, तेवढंच ह्याला तेल लावलं जातं. त्यानंतर हे झालं की याच्यावर आपण मगाशी बटाट्याची भाजी, आधी केचप घालायचं, केचप पसरवून घ्यायचं, आणि त्याच्यावर आपली जी आपण बटाट्याची भाजी बनवली होती ती अशी घालून घ्यायची, आणि त्याच्यावर मस्त असं उभा चिरलेला कांदा घालून घ्यायचा, आणि हा रोल दुमडून घ्यायचा. तर हे बघा असा झाला आहे, आता हा आपला रोल तयार आहे. तर असं, आणि तुम्ही असे रोल बनवून बघा, आणि एकदा नक्की ट्राय करा. खूप छान लागतात, मुले खूप आवडीने खातात. सो तुम्ही एकदा नक्की ट्राय